गाव माझाचा 7वा वर्धापन दिन व 1 मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन गडचिरोली वासियांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। यावेळेस गाव माझाचे जनरल मॅनेजर जसवंत बहादुरे, गडचिरोली जिल्हा समन्वयक किरण षडमाके, साधना मनवर मॅडम उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात माणसाने माणसाशी माणसा समवागणे या प्रार्थनेने करून साधना मनवर यांनी सुरुवात केली। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवांना पुष्पहार अर्पण करण्यात आली। या कार्यक्रमात गाव माझाचा 7वा वर्धापन दिनानिमित्त केक कापून सर्वांनी आनंद व्यक्त केला। या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना जिल्हा समन्वयक किरण षडमाके यांनी 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त मार्गदर्शन केले। तसेच गाव माझामुळे गडचिरोली जिल्ह्याचा कसा विकास होईल आणि प्रत्येक गावातील महिलाही सक्षम बनवून आपले गाव आदर्श बनवून जिल्ह्याचे नाव पुढे नेऊन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले। त्यानंतर अध्यक्षीय भाषणात जनरल मॅनेजर जसवंत बहादुरे यांनी 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राची कशी स्थापना झाली, त्या दिवसापासून ते आतापर्यंत महाराष्ट्राने काय प्रगती केली, देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान काय, तसेच भारतीय संविधानामुळे कामगारांना मिळणारे फायदे, कामगारांचे अधिकार, स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून दिले म्हणून कामगार दिन सुद्धा आज साजरा केला जातो। तसेच गाव माझा न्यूज चॅनल, गाव माझा उद्योग फाउंडेशन यांचा आज 7वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने 7 वर्षाचा प्रवास कसा राहिला त्यावर सुद्धा विस्तृत अशी माहिती सुद्धा दिली। कसं लढावं लागते तर आता जे काही गाव माझा उद्योग फाउंडेशन काम करत आहे, कशावर काम करत आहे, आपल्या महिलांवर काम करत आहे की आम्ही उद्योजक झाले पाहिजे। मग उद्योजक होण्यासाठी जो पैसा फंड लागतो तो ऑलरेडी आमच्यासाठी रिझर्व्ह आहे, गव्हर्नमेंटने आमच्यासाठी रिझर्व्ह करून ठेवलेला आहे, पण आम्ही तो घेऊ शकलो नाही किंवा आम्हाला देऊ शकले नाही। ज्याप्रमाणे CMEGT PMEGTचा आपण जर उल्लेख करतो तर तो पैसा आपल्यासाठी ठेवलेला आहे की तुम्ही या पैशाचा उपयोग करा आणि तुम्ही स्वतः उद्योजक बना, पण आपण तो घेतलाय का? कुणी नाही घेतला। का नाही घेतला तर आपल्याला गव्हर्नमेंट एंटरटेनमेंट नाही करत किंवा आपण त्याच्यापर्यंत पोहोचत नाही, बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत। मग त्याच्यासाठी पवनजी वानखेडे सरांनी हे जे उचललेलं आहे पाऊल की आपण गाव माझा उद्योग फाउंडेशनच्या माध्यमातून सगळे एका विधानसभेमध्ये 100 कोटीचे जर इन्व्हेस्टमेंट करतो आपण तर हा सगळा फंड जो आहे तो आपल्याला गव्हर्नमेंट देत आहे, पण गव्हर्नमेंटकडून तो मागून आणावा लागतो। मग ते सगळं काम कोण करत आहे? आपलं फाउंडेशन करत आहे। आणि हा फंड आल्यानंतर आपापल्या विधानसभेमध्ये आपण आता क्लस्टर उभ्या करतोय। काय करतोय? उभा क्लस्टर उभ्या करतोय, कंपनी उभे करतो आणि त्याच्यामधून जे प्रॉफिट मिळेल ते आपल्याला मिळणार आहे। म्हणजे आपण येणाऱ्या काळात आपल्या कंपन्यांचे आपण स्वतः मालक होतो। आपण एवढे सगळे सांगितल्याप्रमाणे घोडा मॅडम म्हणा किंवा भारती मॅडम किंवा कविता मॅडमनी, दुसरी मॅडम तुम्हाला बोलवलं, तुम्ही गुड झाले, तर येणाऱ्या काळात इथे जे काही सगळ्या गावामध्ये कनेक्ट झालेले आहेत ते सगळे आपल्या कंपन्यांचे कोण बनणार आहे? मालक बनणार आहे। गाव माझा उद्योग फाउंडेशन हे संपूर्ण विदर्भामध्ये 11 जिल्ह्यात 52 विधानसभामध्ये महिलांचे स्वतःचे मालकीचे हक्काचे क्लस्टर उभे होत आहे आणि हे सर्व महाराष्ट्र सरकारच्या मदतीने स्थानिक जिल्हा पातळीवर तसे करार करून कामे सुद्धा सुरू आहे। येणाऱ्या काळात गाव तिथे उद्योजक ही संकल्पना ठेवून गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा विकास कसा होईल याचा कृती आराखडा त्यांनी मांडला। तसेच हे सर्व ज्यांच्या विचारांनी, ज्यांच्या कार्याने होत आहे असे सर्वा गाव माझाचे CMD मिस्टर पवन वानखेडे सर यांचे त्यांनी कौतुक करून आभार मानले। तसेच हे काम करताना गाव माझाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जे मदत करत आहेत त्यांचे सुद्धा त्यांनी आभार मानले। या कार्यक्रमाचे संचालन VC सुनीता मडावी यांनी केले। या कार्यक्रमाला TC भरती मडावी, CC प्रिया गोडाम, CC बबिता उसेंडी, CC बाबी चनेकार, CC मालता पुलो आणि सर्व ग्रुप लीडर तसेच उद्योग सखी हजर होत्या। कार्यक्रमाचा शेवट अल्पोपहाराने करण्यात आला। गाव माझा न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, गडचिरोली रिपोर्ट।